3 दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला। शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी हाणामारी झाली, त्यामुळे परिसरात गोंधळ उडालाय। हाणामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय। सांगली शहर पोलिसांनी दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। संशयित शोएब रफीक गोलंदाज, जैद अब्दुल मुनाफ, सद्दाम सलीम मोमीन आणि आयान नौशाद सुतार, नौशाद नबीलाल सुतार, इकबाल सिकंदर तांबोळी, रफीक रसून शेख या दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पोलीस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली। संशयित शोएब गोलंदाज याचा भाऊ हुजेफ गोलंदाज व त्याचा मित्र कलीम खान हे शुक्रवारी सत्यविजय चौकात थांबले होते। त्यावेळी सावळवाडी येथील युसुफ शेख तिथे आला। हुजेफ यांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्याकडे का पाहतोयस म्हणून युसुफने बाजूला पडलेली फरशी उचलून हुजेफच्या डोक्यात मारली। याबाबत हुजेफने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याच्या चौकशीच्या निमित्ताने दोन्ही गटाचे लोक पोलीस ठाणा परिसरात आले होते। तेव्हा 3 दिवसांपूर्वीच्या वादातून दोघे जण एकमेकांना भिडले। त्यांच्यात हाणामारी सुरू झाली, तेव्हा इतरांनी तात्काळ धाव घेत त्यांना आवरलं, परंतु यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, दोन्ही गटातील तरुणांना शांत केलं। या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांनी दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध मारामारी, झोंबाझोंबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केलाय।